जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्ण वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवद्गीतेतील 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग असे दोन्हीही या अध्यायाला नाव दिलेली आहेत। तो अध्याय समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। 7व्या अध्यायापासून तत्पदाविषयीचं स्पष्टीकरण करायला भगवंतांनी सुरुवात केलेली आहे। मागच्या अध्यायातही हजारो लोक माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात, पण तत्वतः मला समजून घेऊन एखादाच माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे काही विभूती सुद्धा मागच्या अध्यायामध्ये आपण भगवंताच्या पाहिलेल्या आहेत। आता वेगळ्या पद्धतीने परंतु तत्पदाचंच वर्णन आपल्या समोर या ठिकाणी भगवंत करणार आहेत। हा अभ्यास करत असताना या अध्यायापासून मला स्वतःला साधना म्हणून काय घ्यायचं आहे आणि माझ्या बुद्धीतले कुठले कुयोग जे आहेत ते मला आता काढून टाकायचे आहेत, म्हणजे भगवंताशी सुयोग मला माझ्या ठिकाणी जुळवून आणता येईल ते पाहण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत। 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलतात की युक्त चित्त झालेले म्हणजे माझ्याशी ज्यांचं चित्त अखंड जोडलं गेलेलं आहे असे जे कोणी आहेत त्यांना मी काय देतो, तर त्यांना मी बुद्धियोग देतो अशी त्याची व्यवस्था आहे। आता तोच बुद्धियोग देण्याचा या ठिकाणी भगवंत अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना तो बुद्धियोग देण्याचं या ठिकाणी भगवंत काय करत आहे तर मांडणी करत आहे। आदिभूतादिकांशी संबंधित प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे। त्यामुळे पहिले 2 श्लोक जे आहे त्यामध्ये अर्जुनाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा उहापोह या ठिकाणी आहे की ब्रह्म काय आहे, अध्यात्म कशाला म्हणतात, कर्म म्हणजे काय आहे, अधिभूताचे स्वरूप काय, अधिदैव कशाला म्हणतात, अधियज्ञ कसा असतो, तो या देहात कसा असतो आणि मनावर नियंत्रण ठेवलेल्या साधकांना मरणाच्या वेळी तुला कसे जाणता येते। 5-6 प्रश्न या 2 श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत। सुरुवातीलाच म्हटलं की या अध्यायाला दुसरं एक नाव आहे तारक ब्रह्मयोग। आता तारक ब्रह्म म्हणजे आम्हाला तारून नेणार, कशातून आम्हाला तारून नेणार आहे हे ब्रह्म, तर अविद्येमध्ये अज्ञानामध्ये या भवसागरामध्ये जे तुम्ही आम्ही सतत बुडतो आहोत त्यांना विचारधन देऊन तारण्याचं काम जे आहे ते भगवंत या ठिकाणी करणार आहेत। आणि म्हणून तारक ब्रह्म असं या ठिकाणी एक सुंदर विशेषण ज्याला म्हणता येईल असं त्या भगवंताला दिलेलं आहे। अक्षर ब्रह्म योग
आता अक्षर म्हणजे काय आहे, तर ज्याचं क्षरण होत नाही, झीज होत नाही असं जे तत्व आहे त्याला अक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ब्रह्म म्हणजे आपण सातत्याने पाहतो आहोत की जे सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे, जे अखंड असणारं आहे, जे त्रिकाला बाधित आहे, जे कधीही नाहीसं होत नाही, अखंड असतंय असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि त्या ब्रह्माची ओळख आपल्या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न आपला गीतेच्या अभ्यासाच्या माध्यमातून चाललेला आहे. आता 15व्या अध्यायामध्ये 3 पुरुषांचं वर्णन नंतर आपण ऐकणार आहोतच. त्यामध्ये 3 पुरुष म्हणजे क्षर, अक्षर आणि उत्तम असे 3 पुरुष सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला अक्षर पुरुष म्हणजे काय आणि त्याची उपासना कशा पद्धतीने आम्हाला करता येईल ते बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की जे अखंड असणारं, त्रिकाला बाधित असणारं, सद्घन, चिद्घन, आनंदघन असणारं असं जे तत्व आहे, जे तुमचं आमचं सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे, ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. मग आता अध्यात्म कशाला म्हणतात, तर अध्यात्म शब्दामध्ये 2 शब्द आलेले आहेत, अधि आणि आत्मा. जो शरीराला पुढे करून स्वतः प्रगट होतो त्याला अध्यात्म असं म्हणतात. अशी एक अध्यात्माची आपल्या समोर फोड आहे. अधि म्हणजे शरीर आणि शरीरात राहणारा आत्मा. तर शरीराला पुढे करून जो प्रगट झालेला आहे तो अध्यात्म. आता कर्म काय आहे, तर मूळ कर्म जे आहे ते भगवंताने करून ठेवलेलं आहे. ते कर्म कुठलं, तर त्यांनी जगत निर्मितीचा संकल्प की एकट्याला कर्मच नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बहुभावे हा जो संकल्प केलेला आहे त्याला मूळ कर्म, आद्य कर्म असं म्हणतात. आणि त्याच्या संकल्प पूर्तीसाठी म्हणून एवढं सगळं जगत त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि मग ह्या जगतातले जीव जे काही कर्म करत आहेत त्याला पोट कर्म असं म्हणतात. मुख्य कर्म काय आहे, आद्य कर्म कुठलं आहे आणि आम्ही करत असलेले कर्म कसे आहेत, तर पोट कर्म आहेत. हे जर आपण सातत्याने लक्षात ठेवलं तर मी करता हा जो चित्तातला दृढमूल असा झालेला आपला भाव आहे आणि त्या कर्तेपणाचा जो अभिमान आहे तो अभिमान कमी करण्याला या ठिकाणी आपल्याला नक्की मदत होणार आहे. म्हणजे कर्तृत्वाचा, अभिमानाचा जो कुयोग निर्माण झालेला आहे तो या अध्यायाच्या अभ्यासातून आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल आणि भगवंताशी ऐक्य पावण्यासाठी जी निरहंकारता प्राप्त व्हायला पाहिजे ती सुद्धा आपल्याला या अभ्यासाच्या मदतीने प्राप्त करून घेता येईल. अधिभूताचे स्वरूप काय आहे, तर हे संपूर्ण जग, त्या जगतामधले विषय त्याला अधिभूत असं म्हणतात. अधिदैव कशाला म्हणतात, तर अधिदैव म्हणजे आपल्या शरीरा अंतर्गत जेवढे इंद्रिय आहेत त्या प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता या ठिकाणी कल्पना केलेली आहे आणि त्या देवतेला अधिदैव असं म्हणतात. अधियज्ञ कोण आहे, तर अधियज्ञ प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी मीच तो आहे असं कृष्ण बोलतात. म्हणजेच विष्णू नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व जे आहे त्याला अधियज्ञ असं म्हटलेलं आहे. तो या देहामध्ये कसा असतो, तर भगवंत या देहामध्ये कशा पद्धतीने असतो ते 9व्या अध्यायामध्ये आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. त्याला ऐश्वर्य योग असं म्हटलेलं आहे की देहात असून या देहादी संपूर्ण घटकापासून अलिप्त असणारं असं जे तत्व आहे तो त्याला ब्रह्म, आत्मा असं म्हणतात. आणि मनावर नियंत्रण म्हणजे शमदमाचा मनापासून अभ्यास करणारे, साधना करणारे जे साधक आहेत ते मरणाच्या वेळी तुला कसे जाणतात, तर अखंड अभ्यास करणारे शेवटच्या माझ्याच अनुसंधानामध्ये स्वतःचं मन ठेवत असल्यामुळे ते मला प्राप्त होतात. या पद्धतीने असे एक एक उत्तर या अध्यायाच्या माध्यमातून, श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. आता अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ असे जे आपल्या समोर 4 गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता आपल्या ठिकाणी 3-4 शरीर आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तर या ठिकाणी आपण स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचे जे अवयव आहेत त्या सगळ्यांना अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी गोष्टी येतात.
त्यामध्ये आपण पाहूयात की मन जे आहे ते अध्यात्म आहे. मनाला या ठिकाणी शरीराचा एक घटक असल्यामुळे त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. मनन जे काय आपण करतो ते जगताविषयी नेहमी केलं जातं आणि म्हणून मनन करण्याचे जे विषय आहेत त्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. आता मनन करण्यासाठी आम्हाला कोणाकडनं शक्ती प्राप्त होते, तर मनन करण्यासाठी आम्हाला अधिदैव म्हणून, मनाचं दैवत म्हणून चंद्र या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्याकडून आम्हाला या ठिकाणी मनन करण्याची जी शक्ती आहे ती प्राप्त होते. आणि अधियज्ञ कोण आहे, तर अधियज्ञ सर्व घटक इथं वेगळे वेगळे सांगितले, त्यांचे अधिदैवत वेगळे वेगळे सांगितलेले आहेत. पण अधियज्ञ रूपाने जो परमात्मा आहे, जो अक्षर पुरुष आहे, जो आत्मा आहे, तो मात्र सर्व ठिकाणी एकच आहे. त्याचं काही वेगळे वेगळे अशी नावं या ठिकाणी नाही. आता हे आम्ही समजून घेतलं की आता मन नावाची एक गोष्ट आमच्याजवळ आहे. या मनामध्ये कितीतरी भावभावनांचा कल्लोळ या ठिकाणी चाललेला असतो. कधी ईश्वराविषयीच्या भावाला उधाण आलेलं असतं, तर कधी एकदम त्या ठिकाणी ईश्वरविषयक भाव आमचा चालला गेलेला असतो आणि प्रपंचाविषयीचा भाव जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण वरचढ झालेला असतो. त्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय आहे, तर नित्य असा अनुभव आहे. मग या मनाची देवता कुठली आहे, तर चंद्र ही देवता सांगितलेली आहे. आता चंद्र ही देवता पाहत असताना सुद्धा आपल्याला की कलाकलाने वाढणारा आणि कलाकलाने कमी होत जाणारा असा हा चंद्र या ठिकाणी त्याचं दैवत म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे मन सुद्धा आमचं कधी कधी पूर्ण भक्तिभावाने परिपूर्ण असं वाढणारं असतं, तर कधी कधी पूर्णपणे त्या भक्तिभावाला सुद्धा ओहोटी लागलेली दिसते. मग आता हे मनाचे खेळ किंवा मनाचा जो अधिदैव असा चंद्र सांगितलेला आहे, या चंद्राचं सुद्धा जी शक्ती आहे ती शक्ती कोणाच्या सत्तेवर कार्यरत आहे, तर अधियज्ञ असणारा जो विष्णू आहे, अधियज्ञ असणारा जो व्यापक असा आत्मा आहे, परब्रह्म आहे, त्याच्या सत्तेवरच या सगळ्या दैवत जे आहेत ते या ठिकाणी शक्तिशाली झालेले असतात आणि त्या त्या जीवाच्या प्रारब्धाप्रमाणे ते त्याच्या अंतःकरणात राहून त्याच्या अंतःकरणाचं नियमन करत असतात. आता बुद्धी नावाचं अंतःकरणाची एक दुसरी वृत्ती आपल्या समोर आहे, जी संकल्प निश्चय करणारी आहे. मन संकल्प विकल्प करतं, तर बुद्धी जी आहे ती निश्चय करणारी आहे. आता बुद्धीला सुद्धा या ठिकाणी अध्यात्म म्हणजे शरीराचा एक भाग, अंतःकरणाचा एक भाग असं म्हटलेलं आहे. आणि अधिभूत त्याचं काय आहे, तर बोधव्य म्हणजे बोध करून घेण्याचे जे विषय आहेत त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. आता या बुद्धीचा स्वामी, या बुद्धीची जी देवता आहे ती ब्रह्म आहे आणि अधियज्ञ जो आहे तो विष्णू आहे. या पद्धतीने मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा चारींच्या सुद्धा देवता, त्यांचे विषय आणि त्यांचं कार्य या पद्धतीने मांडणी केलेली आहे. आता हे जर अधिक बघायचं असेल तर आपल्याला विवेक सिंधूचा अभ्यास करावा लागेल. त्यामध्ये याचं स्पष्टीकरण जे आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने करून ठेवलेलं आहे की चित्त नावाची एक वृत्ती आहे, ती चित्त धारण करण्याची जी शक्ती त्याच्या ठिकाणी आहे ते काय धारण करते, तर जे जे त्याला आवडलेलं आहे अशा गोष्टी धारण करून ठेवते. ते अधिभूत आहे आणि त्याचा स्वामी जो आहे, त्याचा देव जो आहे तो नारायण आहे असं सांगितलेलं आहे. अहंकार हे सुद्धा अंतःकरणाची एक वृत्ती आहे आणि त्या अहंकाराचे विषय काय आहे, तर या देह, मन, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे सगळे विषय, माझी संपत्ती, माझा देह, माझं कुटुंब, हे सगळे जगतातले जेवढे पदार्थ आहेत ते मी माझे माझे म्हणून मी कवटाळलेले आहेत, ते सगळे अधिभूत आहेत. आणि याचा स्वामी कोण आहे, अधिदैव कोण आहे, तर रुद्र आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे महेश आहे, शंकर आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण अधियज्ञ रूपाने म्हणजे भोक्ता रूपाने जो आहे तो मात्र विष्णू आहे. विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापून असणारं तत्व आणि तोच त्या सर्व गोष्टींचा भोक्ता आहे. आता व्यवहारामध्ये आपण ज्या वेळेला भोक्ता हा शब्द वापरतो त्यावेळेला भोक्ता म्हणजे भोग घेणारा. आता ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व जे आहे त्याच्या ठिकाणी तर एकही इंद्रिय भोग घेण्यासाठी उपलब्ध नाही, ते इंद्रियातीत आहे. मग त्याला या ठिकाणी भोक्ता कसं म्हटलेलं आहे
आहे, तर त्याचा अर्थ या ठिकाणी असा की ज्याच्या सत्तेवर तुम्ही आम्ही सर्व तऱ्हेचे भोग घेतो, ज्याच्या सत्तेवर ते भोग भोगण्याचं सुख आम्ही भोगतो आणि ज्याच्या सत्तेमध्ये हे भोगलेले भोग जे आहेत ते विलीन होऊन राहतात, म्हणजे सर्व भोगांची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं जे अधिष्ठान आहे त्याला या ठिकाणी भोगता असं म्हटलेलं आहे की सगळं काही त्याच्या ठिकाणी शेवटी समर्पित होऊन राहणारं आहे, त्याच्याच सत्तेवर, त्याच्याच सत्तेमध्ये आणि त्याच्याच सत्तेमध्ये विलीन होऊन जाणारं, या पद्धतीने या ठिकाणी मांडणी. त्यानंतर श्रोत्र. आता प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजून आपण सांगू शकत नाही, कारण 1 तासाची आपल्याला प्रवचनासाठी मर्यादा आहे. मग आता श्रोत्र म्हणजे आपलं कर्णेंद्रिय जे आहे, ज्याच्याद्वारे आपण शब्द ऐकतो. तर या ठिकाणी अध्यात्म जे आहे ते श्रोत्र इंद्रिय हे याला अध्यात्म म्हटलेलं आहे. त्यानंतर श्रोतव्य म्हणजे ऐकण्याचे जे विषय आहे त्या सगळ्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. आणि त्याची देवता कोण आहे, तर दिशा ही त्याची देवता आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरून आपण लक्षात काय घ्यायचं आहे की तुमचे आमचे जे इंद्रिय कार्यरत आहेत किंवा ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं, कर्मेंद्रियांना कर्म करण्याची शक्ती आम्हाला जी प्राप्त झालेली आहे ती आमची स्वतःची नसून कोणाची आहे, तर भगवंतांनीच त्या प्रत्येक इंद्रियाच्या एक एक देवता ज्या आहेत त्या सगळ्या देवता आमच्या अवयवांसोबतच आमच्या ठिकाणी स्थापन करून दिलेल्या आहेत. आणि ती भगवंताचीच शक्ती असल्यामुळे त्या प्रत्येक देवताच्या शक्तीमुळे तुमचं आमचं इंद्रिय जे आहे ते कार्यरत होत आहे. असं सतत जर आपल्या ठिकाणी अनुसंधान राहिलं तर आपल्या हालचालीचं, आपण मिळवलेल्या गोष्टीचं, आपण मिळवलेल्या कीर्तीचं, आपल्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान जो आहे तो अजिबात राहणार नाही. कशासाठी हा अभ्यास आहे, तर जास्तीत जास्त अहंकारामुळे तुम्ही आम्ही आपल्या स्वरूपापासून दूर गेलेले आहोत. मग त्या अहंकारापासूनच जर दूर गेलेले आहोत तर त्या अहंकाराला कमी करणारे जे विचार आहेत ते करत राहणे ह्याला साधना असं म्हणतात. की अहंकारामुळे जर आम्ही आमच्या स्वरूपापासून दूर गेलो, कशा कशाचा अहंकार आहे, तर देहाचा आहे, इंद्रियांचा आहे, त्याच्या शक्तीचा आहे, त्याद्वारे करत असलेल्या कर्माचा अभिमान आहे. आणि ह्याच्यामुळे जो अभिमानाचा फुगा खूप फुगल्यामुळे आम्ही आमच्या स्वरूपापासून दूर दूर जात आहोत. त्या अभिमानाच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम जे आहे ते भगवंताचे हे विचार करणार आहे, आम्हाला करून देणार आहे. आणि म्हणून सतत करता करविता तो आहे. माझ्या इंद्रियांना जी शक्ती प्राप्त झालेली आहे ती त्याचीच सगळी शक्ती आहे. त्यांनीच त्याच्या शक्तीच्या एक एक देवता ज्या आहेत त्या आमच्या प्रत्येक अवयवांच्या मागे त्या ठिकाणी ठेवून दिलेल्या आहेत किंवा त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्यांनी आमच्या इंद्रियामध्ये पूर्णपणे आमच्यावर कृपा करून आम्हाला पूर्णपणे दिलेला आहे. असा भाव जर आम्ही ठेवला तर देणाराही तो आहे, करवून घेणाराही तो आहे. मग या ठिकाणी मी नावाची गोष्ट येतेच कुठे असं लक्षात ठेवून आपल्याला अहंकारी वृत्तीपासून स्वतःला दूर ठेवण्याची जी काय साधना आहे ती नक्की ह्यामधून आपण शिकू शकतो. आता इथं म्हटलेलं आहे, भगवंत म्हणतात की अंतकाळी जो माझं स्मरण करतो. आता अंतिमती सा गती असं म्हटलेलं आहे की शेवटच्या क्षणी जो भाव आमच्या चित्तानी पकडून ठेवलेला असेल त्याच भावाप्रमाणे आम्हाला पुढचा जन्म, पुढचा देह प्राप्त होतो. मग आता अंतकाळी अखंड भगवंताचं चिंतन जर शेवटच्या क्षणी सुद्धा आमच्या ठिकाणी राहिलं असेल तर आम्हाला भगवत स्वरूपामध्येच विलीन होता येईल, त्याच्याशी पूर्ण मिळून जाता येईल आणि मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची आमची पूर्णपणे सुटका होऊन जाऊ शकते. मग आता हे इतकं सोपं आहे का की आधी कधीच भगवंताचं नाम आम्ही घेतलेलं नाही, त्या भगवंताला जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आमच्या अहंकारी वृत्तीपासून कधी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. एवढे भगवंतांनी आम्हाला दिवस दिलेले आहेत आयुष्याचे, पण एक दिवस सुद्धा अखंड त्याचं होऊन राहणं जर आम्हाला जमलेलं नाही तर अगदी शेवटच्या क्षणी त्याची आम्हाला आठवण यावी आणि आम्ही मुक्त व्हावं, हे शक्य आहे का?
थोडासा विचार केला तर लक्षात येतं की जो सवयीचा प्रपंच आहे तो सवयीचा प्रपंच सुद्धा आम्हाला साठीनंतर विस्मरणात नेणारा असतो. आम्हाला कोणाचं नाव आठवत नाही, तर कधी कुठली घटना घडली ते आठवत नाही. ह्या पद्धतीने ज्याची सवय आहे तेच जर आम्हाला साठीनंतर आठवत नाही, तर ज्याची कधी आम्ही अंतःकरणाला सवयच लावून घेतलेली नाही त्याची आठवण आम्हाला शेवटच्या क्षणी कशी होणार आहे. मग या ठिकाणी शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे अंतकाळी भगवंताचंच आमच्या ठिकाणी स्मरण असावं असं जर मला वाटत असेल तर मी काय केलं पाहिजे, तर अखंड त्याच्या स्मरणात राहण्याचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. अखंड त्याच्या स्मरणात कसं राहता येईल आम्हाला, खूप छान पद्धतीने आपल्यासमोर अंतर्भाव निरूपण नावाचं समर्थांचं एक प्रकरण आहे आणि त्यामध्ये शेवटचा दिवस जिंकण्यासाठी साधकांनी कशा पद्धतीने जीवनाची घडी घालून घ्यावी ते त्यांनी खूप उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आपण जर नित्य उपासना करण्याची सवय आपल्याला लावून ठेवलेली असेल तर मनाला एकदा त्याची सवय लागल्यानंतर, मनाला त्याची गोडी उत्पन्न झाल्यानंतर त्या वेळेला बरोबर मन, शरीर कुठेही जरी असलं आमचं स्थूल तरी सुद्धा मन मात्र त्या भगवंताच्या उपासनेकडे पूर्णपणे केंद्रित होऊ शकतं. पण त्याला तशी सवय ठेवलेली असेल तर. जर नित्य उपासना आम्ही करत नसू, कधीतरी करत असू, कधीतरी सोडून देत असू, यात काय पडलं त्यात काय पडलं या पद्धतीने जर ते सतत चाललेलं असेल तर शेवटच्या क्षणी आम्हाला ते कसं आठवणार आहे. आता पूर्वीच्या काळी एक छान पद्धत होती आणि ती म्हणजे आपल्या मुलांचे नावं जे आहेत ते देवांचे नावं ठेवायचे. मुली असतील तर देवीचं नाव ठेवायचं, मुलं असतील तर त्या ठिकाणी देवाचं नाव ठेवायचं की जेणेकरून त्यांना हाक मारण्याच्या निमित्ताने का होईना परंतु आम्हाला भगवंताचं स्मरण सातत्याने होत राहावं म्हणून या पद्धतीने मुलांची नावं ठेवण्याची पद्धत होती. दुसरी एक पद्धत होती की आपले जे मोठे मोठे घरं असायचे, वाडे असायचे, त्या वाड्यामध्ये मोठ्या मोठ्या तसबिरी लावलेल्या असायच्या आणि त्या कोणाच्या असायच्या तर संतांच्या तसबिरी, त्यानंतर भगवंताच्या तसबिरी त्या ठिकाणी टांगून ठेवलेल्या असायच्या किंवा त्या ठिकाणी लावलेल्या दिसायच्या. पण आता तर त्या ठिकाणी तसं आपल्या घरामध्ये असं काहीच नसतं. एक तर लावायचंच नाही आणि लावलं तर मग निसर्ग चित्र तरी लावायचे किंवा नटनट्यांचे चित्र तरी लावायचे की जिकडं आमची दृष्टी जाते त्यावेळेला आम्हाला काय दिसतं तर एक तर निसर्ग तरी दिसतो किंवा नटनट्यांचे चेहरे तरी दिसतात. मग त्या ठिकाणी भगवंताचं अनुसंधान कसं टिकणार आहे. मग सगळ्या प्रत्येक खोलीत एक भगवंताचं तसबीर लावून ठेवली तर ज्या खोलीत आम्ही जाऊ त्यावेळेला तिकडं नजर गेली की स्मरण कोणाचं होईल, भगवंताचं होईल. ह्या पद्धतीने येन केन प्रकारेण आमचं चित्त सदैव भगवत अनुसंधानात राहावं यासाठी ह्या पद्धतीने पूर्वीच्या काळी आपल्या घराची सजावट करत असत. पण आता तो जो भाग आहे तो पूर्णपणे मागे पडलेला आहे आणि घर सजावटीमध्ये भगवंत सोडून बाकीच्या गोष्टी मात्र भरपूर त्या ठिकाणी असलेल्या दिसतात. मग भगवंताचं अनुसंधान ठेवण्यासाठी त्याचा आम्हाला किती उपयोग होणार आहे या पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येतो. भगवंत म्हणतात की जो सतत माझ्या स्मरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. आता भगवंताचं अनुसंधान ठेवण्याच्या दोन पद्धती आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. एक तर सदैव त्याचं नाम किंवा रूप चित्तामध्ये धारण करून तुझे रूप चित्ती राहो आणि नाम मुखामध्ये राहो ह्या पद्धतीने त्याचं स्मरण ठेवता येतं. आणि दुसरं आमच्या वाटेला जे काही कर्तव्य कर्म आलेले आहेत ते करत असताना मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा सुद्धा भगवंताला काय आवडेल कशा पद्धतीने मी जीवन जगत माझे कर्तव्य पूर्ण केले तर ते त्याच्यापर्यंत मला नेऊन पोहोचवतील ह्या पद्धतीचा विचार ठेवून भगवंताला आवडेल असं त्याला समर्पित करून आणि त्याच्या अनुसंधानात जे आम्ही कर्म करू त्या ठिकाणी आम्हाला ते कर्म सत्कर्मामध्ये नेऊन सत्कर्माच्या माध्यमातून भगवंतापर्यंत घेऊन जाणारं असतं. पण मला वाटेल त्या पद्धतीने जर जीवन जगत राहिलो तर त्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी आम्ही भगवत तत्वापासून दूर जाण्याची शक्यता आहे. भगवंत या ठिकाणी म्हणतात अखंड माझं अनुसंधान येन केन प्रकारेनं जो ठेवण्याचा प्रयत्न करतो तो जर शेवटी त्याच्या
प्रारब्धानी म्हणा किंवा शारीरिक त्याच्या क्षमतेमध्ये जर त्याला बेशुद्ध पडण्याची वेळ आलेली असेल किंवा तो कोमात गेलेला असेल तर शेवटचा त्याचा श्वास तिथून बाहेर पडत असताना सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला माझं स्मरण असणं शक्य नाही, पण आधीचे सर्व क्षण जे आहेत ते त्यांनी माझ्या अनुसंधानात घालवलेले असल्यामुळे त्याच्या शेवटच्या क्षणाचं चीज जे करायचं काम आहे ती जबाबदारी मी स्वतः पार पाडतो आणि त्यांना मुक्त करतो, एवढं आश्वासन भगवंत या ठिकाणी देऊन ठेवतायत. पण त्याच्या आधी काय सांगितलेलं आहे की आधीचे क्षण जर त्यांनी माझं अनुसंधान सतत ठेवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांचा शेवटचा क्षण जो आहे तो माझ्या अनुसंधानात ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती जबाबदारी मी पार पाडणार. परंतु आधीची जी आहे ती मात्र क्रियमान स्वातंत्र्याच्या द्वारे तुम्ही आम्हीच स्वतःहून पार पाडली पाहिजे. म्हणून अखंड त्याच्या स्मरणामध्ये किमान प्रभाते मनी रामचिंतित जावा, सकाळी उठल्या उठल्या आधी त्याचं चिंतन करावं, त्यानंतर कर्म जे आहेत ते त्याला आवडणारी करावेत. ते कर्म करत असताना मध्ये आधे जेवढा काही आम्हाला फुरसतीचा काळ मिळेल त्याही वेळेला त्याच्या कृपेमुळे त्यांनी माझ्या इंद्रियांना शक्ती दिलेली असल्यामुळे अनेक देवतांच्या माध्यमातून तोच माझ्या शरीरामध्ये राहत असल्यामुळे ह्या पद्धतीचा विचार करून अखंड भगवंताशी संधान ठेवण्याची जी काही साधना आहे ती तुम्ही आम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा मनाला तेच वळण लागल्यामुळे आम्हाला त्याचीच आठवण होईल. पूर्वीच्या काळी पहा, ट्रान्झिस्टरवर सकाळी अभंगवाणी अशी 6 ते 6:30 लागायची. पहिलं जे गाणं आहे ते आमच्या कानावर जे काही पडायचा अभंग तो आम्हाला कळत न कळत दिवसभर आठवत राहायचा. त्याचा अनुभव तुम्ही आम्ही सगळेच जण घेतो की जे पहाटे आम्ही ऐकलेलं आहे, जे आमच्या कानावर पडलेलं आहे ते कळत न कळत आम्हाला दिवसभर आठवत राहतं. आणि म्हणून आपल्याला समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात की प्रभाते मनी रामचिंतित जावा. सकाळी उठून जर पहिलं स्मरण त्याचं केलेलं असेल तर दिवसभरामध्ये सुद्धा अधूनमधून त्याचं सतत स्मरण होत राहतं आणि रात्री झोपताना सुद्धा बाकी सर्व विषय चित्तातून बाजूला करून जर आम्ही त्याच्या स्मरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करता करता आम्हाला झोप लागलेली असेल तर पहाटे उठल्या उठल्या त्याचं स्मरण होतं. म्हणजे झोपेचा जो मधला कालावधी आहे तो सुद्धा आमचा त्या नामस्मरणामध्येच जणू काही व्यतीत झालेला असतो. पण हे वळण जे आहे ते आपण आपल्याला लावून घेण्याची जबाबदारी मात्र निश्चित आपण पार पाडली पाहिजे. कधीतरी घ्यायचं, माळा करून झाल्या की त्या खुंटीला टांगून ठेवायच्या, परत त्या रामाचा नामचा काही संबंध नाही, ह्या पद्धतीने जर उठवळ साधना चाललेली असेल तर मात्र शेवटच्या क्षणी तो आठवेल की नाही हे सांगता येणार नाही. पण आधीचे प्रत्येक क्षण त्याच्यामध्ये व्यतीत करण्याचा माझ्याकडून प्रयत्न होत असताना जर तो सतत चालू राहिला तर मात्र शेवटच्या क्षणी त्याच्या स्मरणामध्ये तुमचं आमचं जे काही शेवटचे श्वास आहेत ते त्या ठिकाणी व्यतीत होताना दिसतील. आणि म्हणून जो शेवटच्या क्षणी जो विचार चित्तामध्ये आहे, जी इच्छा चित्तामध्ये आहे त्याप्रमाणे पुढची गती मिळणार आहे. आणि शेवटच्या क्षणी जर भगवंत चित्तामध्ये असेल तर भगवंत नित्यमुक्त असल्यामुळे तो त्याचं स्मरण करणाऱ्याला सुद्धा या पद्धतीने मुक्ती देण्याचं जे काम आहे ते करून टाकतो. भगवंत या ठिकाणी बोलतायत की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. की अगदी संशयरहित होऊन माझं जर नामस्मरण करत राहिले अखंड तर सर्व काळी माझं नामस्मरण करणाऱ्याला त्याचा शेवटचा काळ जिंकून देण्याची जी जबाबदारी आहे ती या ठिकाणी मी नक्की घेतो. आता ह्याच्यासाठी काय करावं लागतं तर अभ्यास योगयुक्तेन. भगवद्गीतेमध्ये कित्येक वेळेला अभ्यास हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि अभ्यासानेच तुझ्या ठिकाणचं वैराग्य जागृत होईल. अभ्यासामुळे चंचल मनाला तू निश्चल करू शकशील, अभ्यासामुळेच तू माझं अनुसंधान टिकवू शकशील असं कितीदा तरी भगवंत या ठिकाणी सांगतायत. याही 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याशी तेच बोलत आहेत की असं जर अखंड त्या तत्वाचं अनुसंधान ठेवणारा जो साधक असेल
तो शेवटच्या क्षणी त्या परमपुरुषाला प्राप्त होऊन राहतो। आता हा परमपुरुष म्हणजेच अक्षर पुरुष हा कसा आहे, इथं परम शब्दाचे 3 अर्थ आपल्या समोर आहे। तो अत्यंत सूक्ष्म आहे, तो अत्यंत व्यापक आहे आणि तो परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे। आणि म्हणूनच त्या परमपुरुषाला प्राप्त करून घेणाऱ्याला परमार्थ सिद्ध करता येतो असं म्हटलं जातं। मग तो सूक्ष्म आहे, व्यापक आहे, सर्वश्रेष्ठ आहे। मग व्यापक जर तो भगवंत आहे तर सर्व ठिकाणी मी त्याला पाहायला शिकलं पाहिजे की नाही, ही जबाबदारी कोणाची आहे? आता मी कसं आहे ते या ठिकाणी भगवंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की मी अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत व्यापक आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे। मग आता अत्यंत व्यापक जर तो आहे तर या जगतामध्ये जे जे काही माझ्या नजरेला दिसेल त्या त्या ठिकाणी मी भगवंताला पाहायला शिकलं पाहिजे की नाही? मी सर्वत्र व्याप्त आहे हे भगवंतांनी सांगणं ही त्याने आमच्या समोर साध्य ठेवलेलं आहे। आणि आता साधनेत मला त्याचं रूपांतर करायचं आहे की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे। आता हा अभ्यास म्हणजे नेमकं काय करायचं आहे? परमपुरुषाची प्राप्ती करून घ्यायची आहे। तो परमपुरुष कसा आहे? तो सूक्ष्म आहे, व्यापक आहे, सर्वश्रेष्ठ आहे। आणि अभ्यास म्हणजे नेमकं काय करायचं आहे मला? तर केलेली गोष्ट सिद्धीला जाईपर्यंत परत परत करत राहणे याला अभ्यास असं म्हटलेलं आहे। अभ्यास म्हणजे केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे। आणि या सर्व अभ्यासाचा मुकुटमणी काय आहे ते एका ओवीच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला खूप सुंदर पद्धतीने सांगतात की अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी। की हा सगळा अभ्यास आम्हाला जो काही करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे? तर वृत्ती निर्गुणाच्या ठिकाणी निसंशयपणे रमून जाण्यासाठी, रंगून जाण्यासाठी आणि निर्गुण परब्रह्म म्हणजे सूक्ष्म, व्यापक आणि सर्वश्रेष्ठ असणारा जो पुरुषोत्तम आहे त्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणूनच मला सतत अभ्यास करायचा आहे। नाही तर अभ्यास करायचा म्हणजे शास्त्र अभ्यासामध्ये बुडून जायचं आणि मग डॉक्टर काका गमतीने म्हणतात की साधक मला सारखा एक प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर द्यायचं पण मला आता कंटाळा यायला लागलाय। तो प्रश्न कुठला आहे की आता मी कुठला ग्रंथ वाचू, आता मी कुठला ग्रंथ वाचू? जर अद्वैताचं तत्वज्ञान आपल्यावर बिंबवून घ्यायचं आहे हे एकदा निश्चित झालेलं असेल तर अद्वैत प्रचूर जे ग्रंथ आहेत ते सातत्याने वाचत राहिलं पाहिजे। त्यासाठी कुठलं वाचू, काय वाचू असे प्रश्न विचारून सतत श्री गुरूंना त्रास द्यायचा आहे का? अगदी सुरुवातीला साधनेच्या आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडनं साधना घेतो त्यावेळेलाच ते आम्हाला एखादा ग्रंथ सांगतात। तो सांगितल्यानंतर त्या ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर आता त्या ग्रंथाला पुष्टी देणारे असे जे विचार इतर ग्रंथातून मला प्राप्त होऊ शकतात ते अद्वैत प्रचूर ग्रंथ सतत वाचत राहणे याला अभ्यास असं म्हणतात आणि तो मी सतत केला पाहिजे। आता हा अभ्यास करत असताना आपल्या समोर एक आहे की सजातीय प्रवृत्ती आणि विजातीय प्रवृत्ती अशा 2 प्रकारच्या प्रवृत्ती या ठिकाणी आहेत। तर आता सजातीय प्रवृत्ती म्हणजे अद्वैताला अनुकूल असे विचार ज्याच्यातून मला प्राप्त होतील त्या ठिकाणी मी सतत रममाण होणे हा सजातीय प्रवृत्तीप्रमाणे केलेला अभ्यास आहे। आणि विजातीय प्रवृत्ती म्हणजे काय? तर परमार्थापासून मला दूर नेणारे जे काही साहित्य आहे, जे काही नाटक, सिनेमे किंवा इत्यादी बाकीचे जे ललित वाङ्मय इत्यादी ग्रंथ आहेत त्यापासून स्वतःला दूर ठेवणे म्हणजे विजातीय प्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवणे आणि सजातीय प्रवृत्तीकडे स्वतःच्या अंतःकरणाला प्रवाहित करत राहणे हे अभ्यासाचं एक स्वरूप आहे। आता टीव्हीवरच्या सतत मालिका पाहत राहणं, त्यानंतर त्याचं परत आपापसात चर्चा करत राहणे आणि अखंड त्याचं अनुसंधान जर आम्ही ठेवलं तर अंतःकाळी भगवंताचं स्मरण आम्हाला कसं काय होणार आहे? मग भगवंताचं स्मरण जर मला सातत्याने शेवटच्या काळी व्हावं असं वाटत असेल तर सजातीय प्रवृत्ती म्हणजे संतांचे ग्रंथ, संतांची प्रवचनं, त्यांची वचनं यामध्ये सतत स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि जाणीवपूर्वक हे आम्ही करू शकतो। भगवंताने आम्हाला जे क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या क्रियमाण स्वातंत्र्याचा ह्या ठिकाणी आम्ही अगदी छान पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये सजातीय प्रवृत्तीकडे स्वतःच्या अंतःकरणाचा सतत प्रवाह
वाहता ठेवणे याला अभ्यास असं म्हणतात, याला साधना असं म्हणतात. हे तुम्ही आम्ही सातत्याने लक्षात घेतलं पाहिजे. सजातीय प्रवृत्ती जपणे आणि विजातीय प्रवृत्तीपासून दूर राहणे हे अभ्यासाचं एक मुख्य लक्षण आहे. आणि ते आम्ही करतो की नाही. आता सजातीय प्रवृत्तीमध्ये भगवंताचे जे चित्र आहेत किंवा भगवंताच्या तसबिरी घरात लावणे ही सजातीय प्रवृत्ती आहे. आणि नटनट्यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवणे ही विजातीय प्रवृत्ती आहे. किती पद्धतीने आम्ही आता त्याचा विचार करू शकतो की अरे सजातीय काय आहे, म्हणजे जे मला भगवत तत्वाकडे घेऊन जाणारं आहे ते सगळं सजातीय आहे. आणि जे मला माझ्या अनुसंधानापासून माझ्या अद्वैताच्या अभ्यासापासून दूर नेणारं आहे ते सगळं विजातीय आहे. आणि त्या विजातीय असणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. सजातीय प्रवृत्तीकडे स्वतःला सतत वाहत ठेवणं याला, त्यात सातत्य ठेवणे याला साधना असे म्हणतात. आणि तुकाराम महाराज आपल्याला सांगतात या ठिकाणी की तेथे माझी हरी वृत्ती राहो. 4 प्रकारच्या वृत्ती आमच्या ज्या आहेत, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, चित्तवृत्ती, ह्या चारीच्या चारी ज्या वृत्तींचा प्रवाह आहे तो भगवंता तुझ्या चरणाकडे म्हणजे तुझ्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाच्या अनुसंधानाकडे सतत वाहता ठेव अशी प्रार्थना त्या भगवंताला या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आता त्यानंतर आहे की सजातीय कर्म म्हणजे भगवत तत्वाकडे घेऊन जाणारे जे कर्म आहेत ते कर्म सुद्धा आम्ही व्यवहारातले चोख पद्धतीने केले पाहिजे. ते जर आम्ही सकामतेने करू, त्या कर्तृत्वाचा अहंकार असेल आणि भगवंताला आवडतं एक आणि आम्ही करतो दुसरं, ह्या पद्धतीचं जर ते चाललेलं असेल तर आमच्या बुद्धीतला हा जो कुयोग आहे तो दूर होणं शक्य नाही. कुठल्याही कर्माचा त्याला आवडेल असं कर्म करावं, उत्कृष्ट कर्म करावं, कर्मसु योग कौशलम, की सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न करून ते कर्म उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा. पण तरीही माझ्याकडून घडलेलं जे कर्म आहे ते पोट कर्म आहे, मुख्य कर्म जे आहे ते भगवंतानेच करून ठेवलेलं आहे असं लक्षात ठेवून त्या ठिकाणी मी आणि माझं. काकांचं एक छान पद आहे आपल्या समोर आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, ते पडती तैसे पडू दे फासे, मी आणि माझे टाळू. की ते कर्म जर मला योग्य पद्धतीने करायचं असेल तर काय केलं पाहिजे. कुठलंही कर्म म्हटलं की त्याला यश किंवा अपयश या 2 गोष्टी चिकटलेल्याच आहेत. आता त्यातलं माझ्या पदरी काय पडणार आहे ते प्रारब्धाने ठरवून ठेवलेलं आहे. प्रारब्ध ही ईश्वराची काय आहे तर व्यवस्था आहे. त्यामुळे नियोजित फळ जे आहे ते नियोजित फळ त्याला नक्की मिळणार आहे. पण ते फळ जे काही मिळेल तो त्याचाच प्रसाद आहे. मग ते कधी यश असेल तर कधी अपयश असेल, त्या दोन्हीही गोष्टी सहजतेने स्वीकारण्याचं जे सामर्थ्य आहे ते माझ्या ठिकाणी संतांच्या संगतीच्या शिकवणीतून मला काय झालं पाहिजे तर आतमध्ये पूर्णपणे धारण करता आलं पाहिजे. नाही तर यश अपयशाच्या या द्वंद्वामध्ये तुम्ही आम्ही जर सातत्याने अडकून पडू तर द्वंद्वामुळे हेलकावे खाणाऱ्या मनाला कधीच भगवत रूप होऊन राहता येणार नाही. आणि म्हणून द्वंद्वानी जे हेलकावे मनाला सारखे बसतात, यश अपयश, सुख दुःख, मान अपमान या सगळ्यातून बाजूला पडायचं असेल तर मी आणि माझे टाळू साधना सांगितलेली आहे त्या ठिकाणी. आणि जर आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय हे सगळं जर व्यवस्थित पाहिलेलं असेल तर आणि त्याचा छान साधनेत उपयोग करून घेतलेला असेल, अधियज्ञाला म्हणजे विष्णूला म्हणजे व्यापक असणाऱ्या त्या तत्वाला म्हणजे अक्षर ब्रह्माला स्मरून जर आमचं सगळं जीवन चाललेलं असेल तर कुठल्याही गोष्टीचा अभिमान माझं चित्त धारण करणार नाही. आणि जितका अभिमान कमी तितकं आम्ही पारमार्थिक दृष्ट्या भगवंताच्या जवळ म्हणजे चित्तामध्ये आनंद जो आहे तो सतत राहील. आणि अभिमानामुळे एक छान पद्धतीने मांडणी की चांगले कर्म जो करतो त्याचं ते चांगलं कर्मच त्याच्या आतमध्ये अतिशय धुमसत राहतं. म्हणजे वाईट कर्मापेक्षा सुद्धा एखादं उत्कृष्ट कर्म केलं तर आतमध्ये म्हणून केलं
केलं, मला सुचलं, मी केलं, माझ्यामुळे झालं, असं जर आतमध्ये सारखं मीच तुंतुन चाललेलं असेल तर त्या ठिकाणी अंतःकरण जे आहे ते तिथं क्षुब्ध झालेलं असतं. आणि क्षुब्ध झालेल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अनुसंधानापेक्षा सुद्धा माझ्या कर्तृत्वाचाच अभिमान जास्ती असतो आणि तो कर्तृत्वाचा अभिमानच आम्हाला आमच्या स्वरूपापासून दूर नेणारा असतो. ह्या गोष्टी संतांच्या सहवासात गेल्याशिवाय लक्षात येऊ शकत नाहीत. म्हणून त्या मनापासून त्या ठिकाणी काय करायचं आहे तर शिकून घ्यायचं आहे. संतांकडे कशासाठी जायचं तर संत जिथं असतात त्या ठिकाणी खूप फळफळावळ असते, खूप प्रसाद असतो, म्हणून त्या ठिकाणी जायचं आहे. तर संतांजवळचे विचार घ्यायला जायचं आहे. तर नक्की ठरवायचं आहे की संतांच्या मागे जे आम्हाला जायचं आहे ते त्यांच्या जवळचं विचारधन जे आहे त्यांचं विचारधन जितकं अंतःकरणात बिंबवू तितकं आम्ही मी माझेच्या व्यापारापासून उपद्व्यापापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि ते विसरायला झालं तर मी माझेच भूत जे आहे ते तुमच्या आमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या अभिमानापासून दूर राहायचं. अभिमान शत्रू नासावा. गोंदवलेकर महाराज आपल्यासमोर सांगतात की फार अभिमान आपल्याला चढतो आणि तोच आपल्या ठिकाणचा मुख्य शत्रू आहे. म्हणून त्या अभिमानापासून स्वतःला दूर केलं की आनंदमय जीवनाची सुरुवात जी आहे ती आपल्या ठिकाणी आपल्याला करता येते. आता शरीर एक आहे आणि दृश्य पदार्थ. शरीर म्हणजे अध्यात्म, दृश्य ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर त्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये एक अधिदैव नावाचं म्हणजे दैवत नावाची गोष्ट बसलेली आहे. त्या दैवताला स्मरून ज्या वेळेला आम्ही कामं करतो तेव्हा हे दृश्य म्हणजेच अभिमान जो आहे तो आम्हाला जास्ती बाधत नाही. पण त्याला विसरून ज्या वेळेला आपण हे काम करतो आणि सगळं माझ्यामुळे होतं असं म्हणतो त्यावेळेला मात्र त्याची बाधा झाल्याशिवाय राहत नाही. केनोपनिषदामध्ये एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंद्र, वायू आणि अग्नी यांची त्या ठिकाणी यक्षानी म्हणजे परब्रह्मानी स्वतः यक्षरूपाने येऊन परीक्षा घेतलेली आहे. की अग्नीला वाटतं की मी सगळं काही काय जाळू शकतो, एका क्षणात जाळण्याची सगळं माझ्याजवळ शक्ती आहे. पण भगवंताने स्वतःची शक्ती काढून घेतली तर त्याला साधी वाळलेली काडी सुद्धा जाळता आलेली नाही. वायुदेवतेला असं वाटतं की एका क्षणात मी काय उठवू शकतो तर वादळ उठवू शकतो आणि हे सगळं उडवून लावू शकतो. पण भगवंताने त्याची शक्ती ज्या वेळेला काढून घेतली त्यावेळेला त्याला वाळलेली काडी सुद्धा हलवता आलेली नाही. आणि इंद्राला तर प्रत्यक्ष न बोलताच तो त्या ठिकाणी काय झालेला आहे तर गुप्त होऊन गेलेला आहे. मग ह्या पद्धतीने त्या देवतांची सुद्धा जिथं अभिमान चढलेला आहे त्यावेळेला त्या भगवंतांनी परीक्षा घेतलेली आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भगवंताला भूक लागल्यानंतर तो काय खातो तर माणसाचा अहंकार हेच त्या भगवंताचं अन्न आहे. म्हणजे अहंकार कमी करण्यासाठीच भगवंत अवतीर्ण होतो आणि कित्येक लोकांचा अहंकार जो आहे तो घालवण्याचा प्रयत्न करतो. मग अभ्यासाच्या मदतीने इथे एक आपल्या समोर आहे की अभ्यास म्हणजे चित्त पांगू न देण्याची आपण आपल्या ठिकाणी व्यवस्था. या श्लोकात म्हटलेलं आहे की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, की अन्य ठिकाणी आपल्या चित्ताला जाऊ न देणं त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. आता अन्य ठिकाणी जाऊन न देणं म्हणजे अनन्य होऊन राहणं, भगवंताशी अनन्य होऊन राहणं. आपलं चित्त जे आहे ते भगवत तत्वापासून ढळून न देणं, अखंड त्या शुद्ध स्वच्छ परमात्म्याचं अखंड स्मरण करण्याचा प्रयत्न करणे. पण अन्य कितीतरी विषय आमच्या चित्तामध्ये मग ती नामोपासना असेल, कर्मोपासना असेल, ध्यानोपासना असेल, कुठलीही उपासना करत असताना आमच्या चित्तामध्ये इतके अन्य विषय त्या ठिकाणी भेसळ होऊन पडलेले असतात की भगवंताशी अनन्य आम्हाला होताच येत नाही. आणि ह्याच ठिकाणी आमच्या सर्व साधकांची गोचे होऊन जाते की अन्य विषय चित्तातून बाजूला करू शकत नाही आणि मग भगवंताशी एकरूप होता येत नाही. तुटक मन एकवटले तेणे तुटक ध्यान केले, ते कोणा उपयोगा आले सांगा स्वामी, असं या ठिकाणी एक समर्थांची ओवी आहे.
की मन फुटकळ आहे, म्हणजे 12 वाटेनी धावणारं आहे, इतर अनेक विषयामध्ये ते गुंतून पडलेलं आहे. मग अनेक विषयामध्ये गुंतून पडलेले जे मन आहे तेच आम्हाला भगवत तत्वाशी एकाग्र होऊ देऊ शकत नाही. आणि म्हणून अन्य विषयापासून काही काळ का होईना परंतु स्वतःची सुटका करून घेण्यासाठी रोज ध्यानाचा प्रयत्न केला पाहिजे. की तेवढे एक 5 मिनिट म्हणा, 5 मिनिट सुद्धा खूप मोठा अवधी या ठिकाणी होऊन जाऊ शकतो, पण काही क्षण का होईना पण चित्ताला एका भगवत तत्वाशिवाय दुसरं कुठलंही अनुसंधान नाही असं दिवसभरामध्ये मोटके निमिषभरी देतू जाय. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत बोलतात की अगदी या दिवसभरामध्ये अगदी काही क्षण तू असे स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न कर की ज्या वेळेला तुझ्या डोक्यामध्ये बाकी कुठलेही विषय नाहीत, फक्त भगवंताशीच तुझं चित्त जे आहे ते काही काळापुरतं का होईना पण एकरूप झालेलं आहे. आणि असं करता करता ज्या वेळेला त्याला त्यातली गोडी कळून जाते चित्ताला, त्यावेळेला मात्र कळत न कळत ते सतत भगवंताकडे धावत राहतं. पण तेवढी गोडी प्राप्त करून देण्याचं जे काम आहे ते मात्र साधकाला क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये स्वतःची जबाबदारी ओळखून नक्की करावं लागतं. नाही तर परमार्थ मार्गामध्ये आपल्याला सगळ्यांना वाटतं की गुरु केलेले आहेत ना, आता सगळं काही गुरूंनी पाहावं, आता माझ्यावर काही जबाबदारी शिल्लक नाही, माझा प्रपंचही त्यांनी पाहावा आणि माझा परमार्थही त्यांनीच करावा. आता परमार्थ कसा करावा ह्याच्यासाठी आम्ही श्री गुरु केलेले आहेत. जो प्रपंच आम्हाला सत्य वाटतो त्या सत्य वाटणाऱ्या प्रपंचाच्या बंधनातून आम्ही स्वतःची कशी सुटका करून घ्यावी यासाठी आपण श्री गुरु केलेले आहेत. पण आपण म्हणतो की प्रपंचही तुम्हीच सांभाळा आमचा आणि आमच्या साधना पण तुम्हीच सांभाळा. मग आता एवढ्या साधकांच्या सगळ्या साधना त्या श्री गुरूंच्या खांद्यावर टाकून आपण म्हणतो की आम्ही आता मोकळे झालेले आहोत, असं या क्षेत्रामध्ये काही आहे का? तर ते मार्ग दाखवणार आहे, ते वाट दाखवणार आहे, ते विचार पुरवणार आहेत, पण त्यानंतर जो काही साधना पंथ आहे तो मात्र माझा मलाच चालायचा आहे. ही जबाबदारी जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत नाही तर दैरे हरी खाटल्यावरी 21व्या शतकाकडची वाटचाल डॉक्टर काका नेहमी सांगतात की कशी आहे ही वाटचाल, आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे. इकडं तरुणांना पैसा फुकट पाहिजे आणि इकडं साधकांना काय पाहिजे तर मोक्ष फुकट पाहिजे. की या ठिकाणी मी काही विचार करणार नाही, मी काही साधना करणार नाही, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी काही ऐकणार नाही, पण मला मात्र तुमच्यासारखं काय पाहिजे तर पूर्ण सुख पाहिजे. कसं काय शक्य आहे? या ठिकाणी स्वतः करून ठेवलेला जो काही कचरा आहे अंतःकरणातला तो स्वतःहूनच या ठिकाणी बाहेर टाकायचा आहे. त्या कचऱ्याचे 2 प्रकार आहेत. अन्य विषय जे आपण म्हटलं ना ते की काका म्हणतात 2 प्रकारचे कचरे आहेत, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. दोन्हीच्या टोपल्या वेगळ्या वेगळ्या ठेवाव्या लागतात, पण दोन्हीही कचरे शेवटी टाकूनच द्यावे लागतात. मग अंतःकरणामध्ये सुद्धा एक सुका कचरा म्हणजे जगाविषयीच्या चिंता आणि ओला कचरा म्हणजे मी आणि माझं कुटुंब याविषयीच्या चिंता. ह्या पद्धतीने हा ओला आणि सुका दोन्हीही कचरा अंतःकरणातून टाकून दिल्याशिवाय आणि अंतःकरण भगवत प्रेमाने, भगवत निष्ठेने, भगवत भावाने भरून ठेवल्याशिवाय आम्हाला परमेश्वराची प्राप्ती कदापिही होऊ शकणार नाही. मग त्या दिव्य पुरुषाचं चिंतन जर मला करायचं असेल तर बाकीच्या गोष्टी चित्तातून हळूहळू कमी केल्या पाहिजे. त्या कमी करण्यासाठी काय करावं लागेल? वैराग्याचा अभ्यास करावा लागेल की आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी, इतरांचे शब्द मनामध्ये ठेवून, इतरांचं वागणं मनामध्ये ठेवून, इतरांच्या वागण्याचा मी सतत विचार करून मला माझ्या ठिकाणी काय लाभ झालेला आहे या पद्धतीचा विचार साधकांनी जर स्वतःशी पूर्णपणे संवाद साधून केला असेल तर लक्षात येतं की आजपर्यंत जे काय मी जीवन व्यतीत केलेलं आहे ते सदैव बहिर्मुख होणारं आहे आणि त्यामुळे मला कुठल्याही तऱ्हेचा आत्मसुखाचा, आनंदाचा, निरपेक्ष प्रेमाचा कुठलाही लाभ झालेला नाही. तर माझं चित्त जर मी अन्य विषयापासून बाजूला केलं आणि भगवंताशी अनन्य होण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र मला संतांसारखा लाभ होणार आहे.
संतांना झालेला लाभ कुठला आहे? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे, हा संतांना झालेला मोठा लाभ आहे. आणि तो लाभ जर मला माझ्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझ्या विचारांमध्ये अन्य अनेक विचारांची जी भेसळ झालेली आहे ती भेसळ मला दूर करावी लागेल. आणि अंतःकरणाच्या चारी वृत्तीमध्ये एक भगवंतच कशा पद्धतीने भरून राहील त्याचा जर मी विचार करत राहिले आणि त्या पद्धतीने स्वतःला घडवत राहिले तर अनन्याश्चिंत होऊन त्या कोणाला प्राप्त होईल तर परमपुरुष, सर्वश्रेष्ठ, सर्व व्यापक आणि सर्वात सूक्ष्म असणारं असं जे तत्व आहे, जे आनंद घन आहे, त्या परमात्म्याला मला प्राप्त करून घेता येईल. आता त्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे जो सूक्ष्म आहे, व्यापक आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्या दिव्य पुरुषाचं वर्णन जे आहे ते 9व्या ओवीमध्ये केलेलं आहे. कसा आहे तर सर्वज्ञ आहे, अनादि आहे, आद्य आहे, शास्ता आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, सर्वाधार आहे, अचिंत्य आहे, सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे व अज्ञानाच्या पलीकडील आहे. आता या ठिकाणी भगवंतांनी त्याच्या अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष दोन्हीचंही वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. ज्या वेळेला सर्वज्ञ आहे, शास्ता आहे, सर्वाधार आहे या पद्धतीचा विचार आपल्या समोर येतो त्यावेळेला ते वर्णन कोणाचं आहे तर ते ईश्वराचं आहे. आणि हा ईश्वर लक्षार्थाने कोण आहे तर ब्रह्मरूप आहे, अनादि आहे, आद्य आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे आणि अज्ञानाच्याही ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचा असा ज्ञानघन आहे. हे वर्णन जे आहे हे त्या परमपुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि दोन्ही पद्धतीने त्याचं वर्णन लक्षात जर आम्ही ठेवलं तर सर्वज्ञत्व हे ब्रह्माचं कसं आहे तर तटस्थ लक्षण आहे. तो सृष्टीचा निर्माता आहे, त्यानंतर या सृष्टीचं भरण पोषण करणारा सुद्धा तोच आहे आणि या सृष्टीचा लय करणारा सुद्धा तोच आहे. सर्व जे काही जग निर्माण झालेलं आहे ते त्याच्या संकल्पातून निर्माण झाल्यामुळे आणि ज्याच्या ज्याचा संकल्प निर्माण झाला त्यामध्ये तो प्रविष्ट झालेला असल्यामुळे सर्व ठिकाणी तो व्यापून राहिलेला आहे. म्हणून तो सर्वज्ञ आहे. आता सर्वज्ञ शब्दाचा अर्थ म्हणजे समोरच्याच्या खिशातल्या किती नोटा आहेत ते ओळखणारा, त्याच्या मनातलं ओळखणारा, भूत भविष्य वगैरे सगळं काही जाणणारा आणि त्याला सांगणारा असा सर्व शब्दाचा अर्थ इथं नसून सर्व म्हणजे जग आणि जगभरात जो व्यापून राहिलेला आहे असा जो आहे तो सर्वज्ञ असा त्याचा अर्थ इथं केलेला आहे. त्यानंतर तो कसा आहे तर सतत आहे, कधी आहे कधी नाही अशा प्रकारचा नाही. आता माझा देह कसा आहे एका तारखेपूर्वी नव्हता, काही तारखेपर्यंत आहे आणि एका तारखेनंतर तो नक्की राहणार नाही असा माझा देह म्हणजे अनित्य आहे. आणि भगवंत मात्र सतत आहे म्हणजे नित्य आहे, शाश्वत आहे. आणि असा तो जो भगवंत आहे त्याचा अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा आहे. तो सर्वाधार आहे. सृष्टीमध्ये जेवढे चेतन अचेतन इत्यादी पदार्थ तुम्हाला आम्हाला दिसतात, सचेतन व्यक्तिरूपाने जीव रूपाने दिसतात तर अचेतन पदार्थ सुद्धा तुम्हाला आम्हाला काही नामरूपाच्या साहाय्याने दिसतात. त्या सगळ्यांमध्ये ते तत्व जे आहे ते तेवढं तितकं आणि तसंच कसं आहे तर भरून राहिलेलं आहे. सचेतन सृष्टी जी आहे ती जन्म आणि मरणामध्ये काय झालेली आहे तर बांधली गेलेली आहे. मरणानंतर ते जीव परत दिसणार नाहीये. त्यानंतर अचेतन गोष्टी ज्या आहेत त्या उत्पत्ती स्थिती लयवान आहे, त्या लय पावल्यानंतर त्याही परत आम्हाला दिसणार नाहीये. परंतु भगवंत नावाचं तत्व जे आहे, उत्तम पुरुष नावाचं जे तत्व आहे ते मात्र अखंड राहणारं आहे. आणि त्या तत्वाचा शोध घेण्यासाठी आम्ही आमच्या या बुद्धीचा काय केला पाहिजे तर विनियोग करून घेतला पाहिजे. ही बुद्धी जी आहे ती भगवंतांनी सगळ्यांना दिलेली आहे. आता हे सूक्ष्म असणारं असं जे भगवत तत्व आहे त्या भगवत तत्वाचा आम्हाला भगवत तत्वाचा शोध घ्यायचा असेल तर व्यवहारात जसं आम्ही इतर गोष्टींचा शोध घेतो किंवा व्यवहारात ज्या ज्ञान करून घेण्याच्या पद्धती आहेत त्या पद्धती इकडं आम्हाला उपयोगाला येणार आहेत का ते येऊ शकत नाही. कारण हे अत्यंत सूक्ष्म असं तत्व आहे.
आता व्यवहारात दोन पद्धतीने, एक ज्ञान असतं ते वस्तुरूपाने असतं, दुसरं जे आहे ते व्यक्तिनिष्ठ असतं. आता घड्याळ नावाची वस्तू माझ्या समोर आहे, तर हे घड्याळ म्हटल्यानंतर त्या घड्याळाचं आकार कसा आहे, त्यानंतर ते काय कार्य करणारं आहे इत्यादी गोष्टीचं मी वर्णन करू शकते. आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे मला ते आवडलं किंवा नाही, मला ते प्रिय आहे का अप्रिय आहे, ह्या पद्धतीचं जे आतमध्ये होणारं ज्ञान आहे त्याला व्यक्तिनिष्ठ असं म्हटलेलं आहे. पण भगवंताचा शोध मात्र असा ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ या पद्धतीच्या ज्ञानाने होणारा नाही, कारण ते पदार्थ निरपेक्ष आहे. आता घड्याळाचं जे वस्तुरूपाने आम्हाला ज्ञान आहे कारण ते पदार्थ रूप आहे, म्हणून त्याचं वर्णन आम्ही करू शकतो. पण भगवंत जे आहे तो पदार्थ निरपेक्ष असणारा असा आहे, म्हणून त्याचा शोध घेताना आम्हाला या गोष्टी इकडं उपयोगाला पडणार नाही. मग त्यासाठी काय पाहिजे तर अंतःकरणाला सूक्ष्माचा वेध घेण्याची सवय आम्ही नित्य नूतन लावली पाहिजे. आता हा सूक्ष्माचा वेध घेण्याची सवय लावण्यासाठी म्हणजे बुद्धीचं बुद्धिमांद्यत्व जाण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. हे सूक्ष्म असणारं तत्व म्हणजे नेमकं काय आहे हे आम्ही संतांच्या संगतीमध्ये वारंवार ऐकत गेलो, तर जे आधी आम्हाला दिसत नव्हतं म्हणजे जाणवत नव्हतं, म्हणजे आहे की नाही असं आम्हाला वाटत होतं, ते संतांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या अनुभवाचे बोल सातत्याने ऐकल्यानंतर अंतःकरणाला ते भिडल्यानंतर या भगवत तत्वावर विश्वास बसायला लागतो. ते खरंच मला दिसत जरी नसलं तरी नक्की आहे, ह्या पद्धतीने आमच्या ज्या चित्तातले दोष आहेत ते गळून पडतात आणि त्या भगवत तत्वावरचा विश्वास आणि निष्ठा जी आहे ती तुमची आमची या ठिकाणी वाढीला लागते. इथं म्हटलंय की तो सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. आता प्रकाश म्हटलं की आपल्याला आधी दिसतो तो उजेड, जसा ट्यूबलाईटचा उजेड दिसतो, सूर्याचा उजेड दिसतो, ह्या पद्धतीचा हा उजेड आहे का, तर इथं भगवंताचा म्हणजे त्या अक्षर पुरुषाचा जो उजेड त्याला ज्ञानाचा उजेड असं म्हटलेलं आहे. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो, आता हा समजा अध्याय आपण समजून घेतो आहोत, पहिल्या ऐकण्यात नाही समजला, दुसऱ्या ऐकण्यात थोडासा कळला, तिसऱ्या ऐकण्यात जास्त समजला, मग नंतर आपण चौथ्यांदा परत ते वक्ते भेटल्यानंतर म्हणतो की अहो तुम्ही आत्ता सांगताय ना तेव्हा कुठं इथं उजेड पडला. आता इथं उजेड पडला म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, तर तुम्हाला जे नेमकं मला सांगायचं होतं किंवा मला जे नक्की कळून घ्यायचं होतं ते मला आत्ता कळलेलं आहे. ह्या जो कळण्याचा जो भाग आहे त्याला इथं उजेड असं म्हटलेलं आहे, त्याला प्रकाश असं म्हटलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी त्याला म्हणतात अंतरी जे जे कळत जाते त्या असं ज्ञान प्रकाश ऐसे म्हणजे. म्हणजे भगवंताचा हा जो प्रकाश आहे, त्या परमपुरुषाचा जो प्रकाश आहे तो म्हणजे आतमध्ये कळत जाणं. मग चांगल्या गोष्टी सुद्धा कळतात, वाईट गोष्टी सुद्धा कळतात. आता प्रवचनानंतर काही जणांचे मला फोन येऊ शकतात की ताई आजचं प्रवचन आम्हाला अजिबात कळलेलं नाही. आता मला अजिबात कळलेलं नाही हेही कळलेलं आहे आतमध्ये. आणि काही जणांचे असे फोन येऊ शकतात की आजपर्यंत कितीदा हा अध्याय वाचलेला होता पण आज मला त्यातलं खूप छान कळलेलं आहे. मग ज्यांना कळलेलं नाही असं वाटतं त्यांनाही कळलं नाही हे कळलेलं आहे, आणि ज्यांना आज मला छान कळलं असं वाटत आहे त्यांनाही मला छान कळलं हे कळलेलं आहे. असं जे आतमध्ये अखंड कळणं आहे त्याला या भगवंताचा प्रकाश असं म्हणतात, त्याला या भगवंताचा तेज असं म्हणतात, त्याला या भगवंताचा उजेड असं म्हणतात. आणि उजेडी राहिले उजेड होऊन, असं ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे की सगळे संत जे आहे ते या उजेडात उजेड होऊन राहिले, म्हणजे आत्मरूप असणारे ब्रह्मरूप होऊन राहिले. या पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला नक्की करता येतो. वास्तविक पाहता कळणं आणि न कळणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अंतःकरण सापेक्षतेने आहेत. मूळ भगवंताच्या ठिकाणी मात्र जाणीव नेणीव भगवंती नाही, असं ज्ञानेश्वर माऊलींनी निर्णय दिलेला आहे हरिपाठामध्ये की मूळ भगवंताच्या ठिकाणी होणारं ज्ञान नाही. आता इथं जाणीव नाही, जाणीव म्हणजे होणारं ज्ञान आणि नेणीव म्हणजे असणारं अज्ञान. ह्या होणारं ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्हीही गोष्टी त्या भगवत तत्वाच्या ठिकाणी नाही.
सूक्ष्म श्रेष्ठ व्यापक असणाऱ्या त्या तत्वाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी नाही, तर ते कसं आहे, ज्ञान घन आहे. आणि ज्ञान घन परमात्म्याच्या सत्तेवर आम्हाला होणारं ज्ञान तरी होत जातं किंवा मी अज्ञानी आहे असं तरी वाटत जातं. हे कसं आहे, तर जीवाच्या ठिकाणी आहे. आणि भगवंत मात्र कसं आहे, तर ज्ञान घन आहे. आता पुढच्या मंगळवारी सुद्धा गोकुळ अष्टमी असल्यामुळे आपण भगवद्गीतेचं चिंतन करणार आहोत आणि दासबोध त्याच्या पुढच्या 2 मंगळवारी घेणार आहोत. त्यामुळे पुढच्या मंगळवारी आपल्याला परत भगवद्गीतेचाच हा अध्याय पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.